एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन झाली. त्यामध्ये आपल्या टीमने जे काम केलं ते उल्लेखनीय होतं. संपूर्ण पुण्यातून आणि पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ऑर्गनायझिंग कमिटी यांच्याकडून आपलं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. संबंध पळणारे सर्वजण, रनर्स असो, नॉन रनर्स असो, बाकी टीम, सगळीकडे आपलीच चर्चा आहे. कारण आपण ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते सर्वांना आवडलेलं आहे. ज्या निस्वार्थी भावाने रात्री 1 वाजेपासून ते सकाळी 10-11 वाजेपर्यंत सर्वजण होते आणि सर्वांनी जीव तोडून काम केलं, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या वतीने सर्वांचा आभार. त्यामध्ये आपल्या टीमने काम केलं आहे ते मेडल डिस्ट्रीब्युशन मध्ये. त्यात छोटी मुलं असो, मग तो छोटा अंश असो, किंवा जिजा असो, किंवा आणखी सर्व मुलं असो, त्यांनी आपापल्या परीने खूप कामं केली. तिथून पासून ते सगळ्यात तरुण असेल असे काही व्यक्ती होत्या. सगळ्यात तरुण म्हणण्यापेक्षा जे वयाने सगळ्यात जास्त आहेत पण मनाने तरुण आहेत, अशांनी खूप चांगलं काम केलं. नारायणच्या टीमने, उल्हासच्या टीमने, म्हणजे नारायण उल्हासची एकच टीम, त्यांनी चांगलं काम केलं मेडलमध्ये. आणि त्यांनी जो पेहराव केला होता, पुणेरी पगडी असो किंवा आणखी काही, पुणेरी पगडी, साड्या, तो जो विषय होता तो पूर्ण समारंभात भावला. आणि खासदार असतील आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, यांनी त्या गोष्टीला पूर्ण देशभर घेऊन गेले. वेगवेगळ्या देशातील जे स्पर्धक होते त्यांनी आपल्या ज्या मेडल घेतानाचे फोटो आहेत, फेटा घातलेले साडीवरचे, ते संबंध जगभरात पसरवले. आणि त्यामुळं तुमचं कौतुकच. आता येतो आपल्या होल्डिंग टीमकडे. होल्डिंग टीमने जे काम केलं, म्हणजे आपली टीम 40-45 जणांची होती. ती टीम ह्या 8 ते 10 हजार लोकांमध्ये एवढी विभागली गेली होती आणि आपापलं काम चोख बजावत होती की त्यांना इकडे तिकडे बघायला वेळच पुरत नव्हता. कारण कंटिन्युअसली एवढी 8-10 हजार लोकांना सांभाळणं, 40-45 लोकांनी, एवढं सोपं काम नाही. आणि हे काम चोखपणे बजावलेलं आहे ते आपल्या होल्डिंग टीमने. त्याचे टीम लीडर जे होते अनिल आणि अल्पेश, त्यांनी तर रात्री, अल्पेश माझ्याबरोबरच 9 वाजेपासूनच तिथे होता, अनिल पण त्यानंतर आला, आणि सर्व जे झोकून देऊन काम करतात ते तिथे दाखवलं गेलं. कारण जो आपला नॅरो पॅच असेल, सानस ग्राउंड मधून बाहेर पडतानाचा जो छोटा गेट होते, तिथं खूप गर्दी झाली. पण त्या गर्दीतूनही मार्ग काढून देण्याचं काम आणि साखळी बनवण्याचं काम हे आपल्या टीमने उत्तमरित्या निभावलं. आता त्याच्या पुढे जाऊन रूट टीमचं म्हणेल मी. रूट टीम आपल्याकडे जेवढा पॅच होता त्यामध्ये उत्तम प्रकारे इकडून तिकडून जाणे आणि सर्वांना मोटिवेट करणे. येणाऱ्या प्रत्येक रनर हा सांगत होता की काय जबरदस्त नियोजन आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाणारी आहे, आपल्याला मोटिवेट करणारी आहे. त्यामुळे सर्वांचे आभार, अभिनंदन. सचिन चांदणे असो, चंद्रकांत असो काळंगे, किंवा आणखी बरेच जण जे रूटवर होते, त्यांची सर्वांची कामं जबरदस्त झालीत. आणि त्यांच्या टीम मधल्या सर्वांनी उत्तमरित्या त्यांना हातभार लावला, त्यांचं काम वरच्या पातळीवर घेऊन जायला. आणि सगळ्यात महत्वाचं, इव्हेंटचा सुरुवात आणि शेवट ही आपण केली. सुरुवात म्हणजे जो शंखवादन जो असतो, तो शंखवादन केला आपल्या सुवर्णा बदेने. तिने प्रत्येक रेस स्टार्ट केली तिच्या शंखवादनानेच, आणि सबंध ग्राउंडला जाग केलं तिच्या शंखाच्या आवाजाने. आणि त्यानंतर पुढे ती रेस चालू झाली. आता कम बॅक टू द फायनल स्टेज, म्हणजे आपला जो लास्ट मेन होता मॅरेथॉनचा, लास्ट मॅरेथॉनर, ते 83 वर्षाचे आजोबा. त्यांना घेऊन जाण्यासाठी
जवळपास राजाराम पुलापासून ते फिनिश लाईन पर्यंत, आता माझ्या मागे जे दिसते ही फिनिश लाईन, इथपर्यंत जे घेऊन आले संतोष आणि राहुल, आणि त्याच्या अगोदरही विष्णूने एका सेकंड लास्ट फिनिशर जो होता त्यालाही घेऊन स्टेडियम मध्ये आला. पण राहुल आणि संतोषने पूर्ण हा 6 किलोमीटरचा त्या आजोबांवर म्हणजे प्रकाश आदी म्हणून त्यांचं नाव, त्यांच्या बरोबर हे संपवलं, त्यांची रेस संपवायला मदत केली. आणि त्यानंतर आपण हे अनाऊन्स केलं की आपली बाबा आत्ता रेस संपली, अगोदर संपली नव्हती. आणि याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला अभिनंदन आणि धन्यवाद.